मुंबई ठाण्याहून आलेला मार्ग सध्या आपण वडपेची टेकडी या ठिकाणी आणि तुम्ही पाहू शकता इथे रस्त्याचे काम सुरू आहे। आणि हे जे रस्त्याचे काम सुरू आहे तुम्ही पाहू शकता ह्या ठिकाणी वडपेच्या टेकडीजवळ मुंबई नाशिक महामार्गावर जो ब्रिज बांधला 7-8 महिन्यापूर्वी इथे काहीतरी निशाण लावलेलं आहे। त्या ब्रिजचं काम अपूर्ण आहे। जी उतरण बाजू आहे ग्लोबल कॉम्प्लेक्सच्या जवळ ज्या ठिकाणी समृद्धी महामार्गाने वळण घेतला होतो त्या ठिकाणचे काम बाकी होतं म्हणून काम थांबलेलं होता आणि आता काही दिवसापासून इथे काम सुरू झालेलं आहे। त्यामुळे कदाचित हा जो रस्ता आहे जो आता तुम्ही बघू शकता इथे खणून ठेवला आहे मुंबई ठाण्याहून येणारा रस्ता आहे मुंबई ठाणेकडे जाणारा या रस्त्याचे काम आता कदाचित लवकरच सुरू होईल। आणि जी वाहतूक आहे ती जी आता इथून बाजूने जाते पाहू शकता याची बाजूने जाणारी वाहतूक आहे हा मार्ग कदाचित बंद होऊ शकतो आणि जी काय वाहतूक आहे ती इथनं होईल। परंतु इथून व्हायची म्हटल्यास या ब्रिजच्या मागे जी उतरण आहे ज्या ठिकाणी आता समृद्धी मार्गाने वळण घेतात गाड्या तिथे स्लोप बांधणं खूप जरुरी आहे। अजून बांधलेलं नाही आहे। तर आपण आता एक आणि काही आपले सबस्क्रायबर आहे ज्यांनी आपल्याला विचारला होता की हा जो ब्रिज आहे वडपेचा या ब्रिजच्या बाजूला अजून एखादा ब्रिज बनतोय का, तर त्या संदर्भात मी माहिती द्यायला आलो आहे। मी योगेश आत्मा आंबावले आपले मराठी यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचे सहर्ष स्वागत। आता मी जाऊन एक विचारतो की या बाजूला अजून ब्रिज बनेल तरी पण आपण पाहूयात विचारपूस करा आणि मग सांगतो काय ते। चला आत्ताच मी माहिती घेतलेली आहे इंजिनियर तर आपल्याला भेटले नाही परंतु इथे एक साईट मॅनेजर इंजिनियरना अशी माहिती भेटली की हा जो ब्रिज आहे इथे जो ब्रिज एक ऑलरेडी 8-10 महिन्यापासून ते काम थांबलेलं आहे। जी उतरण आहे समृद्धीकडची ती तिथे काम बाकी आहे त्याचं आता काम सुरू होईल। परंतु मी जरी नाही बोललो होतो की ते दुसरा ब्रिज बनणार नाही परंतु इंजिनियरना मिळता जो साईट मॅनेजर जे एक होता त्यांनी मला असं सांगितलं की इथे एक ब्रिज अजून बांधला जाईल या ब्रिजला समांतर असा। तर मी दाखवण्याचा प्रयत्न करतो कुठं असेल ते। हा जो मार्ग आहे तुम्ही बघता मुंबई नाशिकवरनं येणारा आणि खूप ऐसपैस जागा आहे। आत्ताच्या घडीला ज्या गाड्या येतात तुम्ही पाहू शकता मुंबई ठाण्याहून ज्या गाड्या येतात त्या इथून वळण घेऊन नागपूरच्या दिशेसाठी या ठिकाणावर वळण घेतात। हे तुम्ही पाहू शकता इथे एक JCB चालले वरती मी दाखवतो तुम्हाला। हे बघा तिची JCB वर चालल्या त्या ठिकाणी वळण घेऊन मग नागपूरच्या दिशेने जातात गाड्या। आणि हा जो मार्ग आहे दिल्ली मुंबई एक्सप्रेसवे तुम्ही पाहू शकता रस्ता बंद करण्यात आलेला आहे। मी तुम्हाला झूम करून दाखवतो। हा बघा बॅरिकेड टाकून तिथं रस्ता बंद करण्यात आलेला आहे दिल्ली मुंबई एक्सप्रेसवे याचं काम इथे येऊन थांबलेलं आहे। आणि याचं काम थांबलं आहे त्यानंतर आपला जो मुंबई नाशिक महामार्ग आहे या मुंबई नाशिक महामार्ग देखील काम थांबलेलं आहे। तर हे सर्व काम एक एक टप्प्याने जेव्हा पूर्ण होतं तेव्हा पूर्ण हा जो भाग हा तयार होईल। आता इकडे तिथे जी उतरण आहे जिथनं आपण वळण घेतो त्या ठिकाणी एक स्लोप जो बांधला जाणं बाकी आहे तो बांधल्यानंतर हा जो ब्रिज आहे तुम्ही पाहू शकता 1 2 3 4 पदरी काहीतरी दिसतोय हा ब्रिज सुरू होईल। या ब्रिजवरनं वाहतूक चालू होईल त्यानंतर याला एक समांतर ब्रिज अजून बांधला जाणार आहे अशी बातमी मला आत्ताच मिळालेली आहे। पुढे जसं काय होईल तसं मी सांगण्याचा प्रयत्न करेन। जे गाडी आत्ताच्या इथनं वाहने जातात तुम्ही पाहू शकता हे जे येतात हे जेव्हा आता नागपूरसाठी जेव्हा जाण्याचा प्रयत्न करतील ही जी खोल रस्ता दिसतो या ब्रिजच्या खालतून या ठिकाणी वळण राहील समृद्धी महामार्गावर जाण्याकरता कालांतराने म्हणजे साधारणतः 15 दिवसात 20 दिवसानंतर काहीतरी। कारण हा जो पट्टा आहे पुढचा त्या पट्ट्याचं काम बाकी होणं बाकी आहे आणि माझ्या अंदाजे 1.5-1 महिन्यात तो जो स्लोप आहे तो तयार केला जाईल आणि या ब्रिजवरनं काही वाहतूक सुरू केली जाऊ शकते 1-1.5 महिना असा अंदाज आहे। त्याच्यानंतर मग इथे दुसऱ्या ब्रिजचं काम सुरू होते। म्हणजेच बघायला गेलो तर पुन्हा एकदा पावसाळा येणार आहे आणि पुन्हा इथे वाहतूक कोंडी जबरदस्त लागणार आहे। असो पाहूयात आपण पुढे कसं होतंय ते। आत्ताच मी हा जो ब्रिज आहे ब्रिजच्या मागच्या बाजूला म्हणजे आपला मुंबईकडनं येणारी वळण आहे जी चढण आहे त्या ठिकाणी उभा होता। तिथं तुम्हाला सर्व व्हिडिओज दाखवला पूर्ण शूट करून दाखवलं की इथनं कसा राहील ते। आणि जसं की मी बोललो हा जो रस्ता आहे जो आपल्याला वळण जातं या ठिकाणी स्लोप जी उतरण आहे ती उतरण बांधणं बाकी आहे आणि काही पट्ट्या देखील मारून झालेल्या आहेत। तिथे तुम्ही बघा निशाण वगैरे देखील आहेत या दगड रेषा मारल्यात या रेषा मारल्यात म्हणजे ही जी उतरण आहे ही उतरण राहील आणि ही उतरण बनल्यानंतर समृद्धी महामार्गावर जाणारा हा जो वळण आहे हा बंद होईल आणि पुढे जो आता काही गाड्या येतात त्या ठिकाणी उतरण राहील समृद्धी महामार्गावर जाण्याकरता। त्या ब्रिजच्या खालून सरळ समृद्धी महामार्गाकरता जाणार आहेत कारण हा जेव्हा स्लोप जी उतरण ही बनवायला सुरुवात करेल त्यावेळेस अशा प्रकारे फिरवण्या। कारण हा जो मार्ग दिल्ली मुंबई एक्सप्रेसवे हा फार विरार जैन सेक्शन जो आहे तिथून सुरुवात झालेली आहे। तर अकलूज इंटरचेंजपासून
आपला वडपेजा इंटरचेंज इथपर्यंत हा मार्ग पूर्णपणे तयार झालेला आहे दिल्ली मुंबई एक्सप्रेसचा. आणि तिथून पुढचा जो काम आहे तो बाकी राहिलेला आहे. तर ते काम पूर्ण होण्याकरता हा जो आपला जो मुंबई नाशिक महामार्ग आहे यावर ह्या ब्रिजचं काम होणं खूप गरजेचं आहे. आणि त्या अनुषंगाने हे काम आता मार्गी लागणार आहे. आणि साधारणतः 1-1.5 महिन्यात हे काम पूर्ण होऊ शकतो असा एक अंदाज आहे. मला तसं वाटत नाही, त्यांनी अंदाज सांगितला खरा कमीत कमी 2 महिन्यात जरी राहतील. 2 महिन्याचा हा स्लोप पूर्ण होईल त्यावेळेस ही जी वाहतूक आता जे चालली ही या ब्रिजवर नाही येणं जाणं सुरू राहील. असा एक छोटासा मार्ग आहे. पुढे पाहूयात आपण काय होईल ते, तसं मी तुम्हाला अपडेट देत राहील. आता हे फक्त इतकीच अपडेट. खास आपली मराठी व्हिडिओ आवडल्यास लाईक करावे, चॅनलवर पहिल्यांदा आल्यास प्लस सबस्क्राईब करावे. इथे गाड्या बघा, अजून देखील गाड्या फसतात. इथे नेहमी इश्यू होतो. एक गाडी मागे गेलेली पुन्हा मागे फिरलेल्या मागे अजून गाड्या चालल्यात. कन्फ्युजन आहे ना. इथे नेहमीच प्रॉब्लेम होतो. आज साधारणतः 7 महिने होऊन गेले समृद्धी महामार्ग सुरू होऊन, परंतु कसं आहे एक गाडी कुठे निघाली का त्याच्यामागे दुसऱ्या गाडी जातात, असा प्रकार या ठिकाणी चालतो. असो आपला विषय भरकडेल. आपली गोष्ट वेगळी चालू होती आणि हा झाला वेगळंच. आजचा व्हिडिओ इथेच संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.